तर मित्रांनो, इथून आम्ही असा रस्ता बनवायलो बघा. आम्हाला पाहायचंय विहिरीमध्ये पाणी किती आहे म्हणून. तो अर्धर की पाण्याची बॉटल बघूया. धर ना मोबाईल धर. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे शनिवार. तर आज मस्त आम्ही चाललोय वॉकिंग करण्यासाठी, एक्सरसाइज करण्यासाठी. आता गोल्डी माझ्यासोबत आहे. गोल्डी, आता किती वाजलेत? 6 वाजलेत. सकाळचे 6 वाजलेत. तर सकाळी 6 वाजताच इतका मोठा उजेड पडलाय, सूर्य पण निघालाय. तसं आम्ही 5:30लाच निघलो होतो, पण थोडं पाणी बॉटल वगैरे भरोस्तोवर, बूट घालोस्तोवर थोडा वेळ झाला. अरे मित्रांनो, आज तुम्हाला विशेष गोष्ट सांगतो. हिवाळ्याचा टायमिंग वेगळा सकाळी फिरायला जायचा, आणि उन्हाळ्याचा एकदम वेगळा. म्हणजे 2 घंट्याचा फरक पडतोय. इकडं उन्हाळ्यामध्ये डायरेक्ट 5 वाजताच उजेड. म्हणजे 5 वाजता उजेड असा की जसे की हिवाळ्याचे 7 वाजली. तर आम्हाला टायमिंगच मॅच नाही झाला. त्याच्यामुळं आता असं वाटायलंय ऊन पडलंय जसे की हिवाळ्याचे 9 वाजल्यासारखं वाटायलंय. तुम्ही बघू शकता. आणि टायमिंग झालाय 6:05. तुम्ही अशी छान अशा प्रकारची ड्रॅगन फ्रूटची शेती आहे बघा. तुम्हाला मी दाखवतो बघा. ही शेती एकदम छान अशा प्रकारची ड्रॅगन फ्रूटची शेती केलेली आहे. कुणा केली आहे माहीत नाही. खूप छान आहे. आणि ते औंढा शहरामध्ये आहे, आपल्या औंढा तालुक्यामध्ये आहे, जे की आमच्या शिक्षक कॉलनीपासून थोड्याच अंतरावर आहे. असं गेट वगैरे लावले, मधात मस्त खूप ड्रॅगन फ्रूट मोठे मोठे झाडं झालेली आहेत. आणि आमचा मोत्या ये इकडं. चल चल चल. मोत्याला सकाळ झाली सुधारण. आणि भाऊ इकडं मस्त दुधाच्या धारी काढतायत गाईच्या सकाळी सकाळी. तर मित्रांनो, इथून आम्ही असा रस्ता बनवायलो बघा. आम्हाला पाहायचंय विहिरीमध्ये पाणी किती आहे म्हणून. तो अर्धर की पाण्याची बॉटल बघूया. धर ना मोबाईल धर. आम्ही यायलो बघा मित्रांनो, कसा चढायला हे. मित्रांनो. बापरे, काय कबूतर उडालं की रे विहिरीतून. कुठे ते पळालं. कबूतर नसेल, ती पारवी असती. पारवी काहीतरी म्हणते ती. विहिरीमध्ये आम्हाला लय जोर होता पाहायचा. पाणी किती, मोबाईल पडून नाही बाबा. नाही, गडूळ पाणी इकडे. विशेष पाणी नाही याच्यात. का आहे का मग साप गिप? भरपूर येणार रे. नाही, काहीच पाणी नाही. पाणी नाही रे. पाणी नाही. पाण्याचा दुष्काळ पडलेला आहे बाजूला. आणि करूया आम्हाला सुरुवात थोडी. आपण बॉटलमध्ये असं पहिले आता मोकळी करून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चष्मा पण बाजूला काढून ठेवा. चालू करू. जम्पिंग जपा. तर मित्रांनो, आता मी इकडे चिंचा तोडायला आलो बघा. गोल्डी बघा तिकडे चिंचा तोडायला आहे. मस्त झाडाला चिंचा आहे. तर चिंचा तोडायलो आम्ही मस्त. चिंचा खाली नाही तर वरीच आहेत सगळे. आता कसं जाऊ बाबा झाडावर. चिंचा आहेत बघा. कमेंट मध्ये सांगा काय करावं. खाली जावं, खाली तर चिंचा नाही, वरी जावं का बघा एकदा. गोल्डी सापडल्या का? चिंचा सापडल्या का? सापडल्यात ना. नमस्कार मित्रांनो, आता नेमकंच मस्त आंघोळ वगैरे झाली. तर आता आपण चाललोय बाहेर फिरायला. आणि सकाळची सुरुवात पहिले करू आपण
महादेवांच्या दर्शनापासून कूलरमध्ये पाणी भरलेलं आहे फुल. तर मित्रांनो, आता मी आणि मामाचा मुलगा समर्थ दोघं आम्ही चाललोय पायी पायी मंदिरामध्ये औंढा नागनाथ येथे. तुम्ही पाहू शकता समोर असं मस्तपैकी मंदिरामध्ये जात आहे आम्ही चलत चलत चलत. ह्या आमच्या दोघांच्या दोन सावल्या, हे बाबळीचं झाड, ही छोटी बाबूळ, ही आभाळ, हे तार आणि ह्या आम्ही चाललोय. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय मंदिरामध्ये. मंदिरामध्ये भरपूर गर्दी आहे, आज पण बरीच गर्दी आहे. आम्ही तरी बी चाललो इकडून शॉर्टकटने तरी मागच्या पण रस्त्याने. आम्ही चाललोय इकडून चाललो. आपण कासवापाशी जाऊन मुख दर्शन घेऊया. चला माझ्यासोबत. हर महादेव. त्या मूर्त्या काय होत्या बघा कशा तोडल्यात बघा. या हे सगळं पुरातन मध्ये तोडण्यात आलेलं आहे. हे पूर्ण मुंडके हे एकदम डिस्ट्रॉय केले. आता मस्तपैकी छानपैकी दर्शन झालंय मित्रांनो. आता इथं पाठीमागं आम्ही मधातच बसलेलो होतो तिघजण. अर्धा तास मला बसलो होतो. आणि गर्दी पाहू शकता तुम्ही किती आहे आता. इथं कासव आहे आणि इथं माझ्या पाठीमागं मित्रांनो पाहू शकता किती गर्दा आहे. शनी मंदिर आहे, शनिदेवाचे. आणि गर्दा बघा, आज शनिवार आहे. शनिवार असल्यामुळे तुम्ही पण दर्शन घ्या मित्रांनो छानपैकी असं. आणि समोरच बारव आहे, सासू सुनाची विहीर असं म्हणतात. एकाचं पाणी खरट आणि एकाचं पाणी गोड आहे बघा. बारव भर मे महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये बारवमध्ये पाणी आहे. ते गोल्डी आणि मामाचा मुलगा दोघं जण तिकडे आहेत. आपल्याला जायचं आता शनिवारचं बजरंगबलीला. मस्त अशी नारळाची झाडं आहेत आजूबाजूला. चला, मंदिर परिसर तुम्ही पाहिलाच, तर चला बजरंगबलीला जाऊ आपण आता. तर आपण गोल्डी म्हणला मठामध्ये जाऊन येऊया. तर मठामध्ये आलोय आपण. तर बघू शकता मठामध्ये किती मस्त छान प्रकारे असं दत्तात्रय मठ सजवलाय फुलांनी. महादेवाची पिंड, जनाबाईचं जातं आहे मित्रांनो. असं फिरतंय जातं, खूप छान. सभी भगवान का दर्शन करते हुए बाबा जी आगे इतने बेटे भक्ति करने लगे, देखने लगे चट्टी को बैल लगाया जा रहा है. संगत तो बहुत बढ़ गई है. माझ्यासोबत तुम्ही पण दर्शन घ्या. चला तुम्हाला दाखवतो बजरंगबलीचे मंदिर. जय श्रीराम, जय बजरंगबली. दर्शन घ्या मित्रांनो. आणि बाजूलाच आपलं मस्त औंढा तलाव आहे. औंढा तलाव नाही, आपलं हे कुत्र दाखवत थंडगार कुत्र बसलंय. हाड हाड बसूया ना. तर मित्रांनो, आता आलोय आम्ही शिक्षक कॉलनी औंढा येथे. तुम्हाला एक विनंती करतो की आता आमच्या शिक्षक कॉलनीमध्ये पाण्याच्या शोधामध्ये माकडं आलेत. माकडं म्हणजे बंदर. तर आपापल्या घराच्या होईल तेवढं थोडं बाजूला पाणी पाखरांसाठी किंवा माकडांसाठी असं ठेवत जा. हे बघा, या ठिकाणी असे बसले तर माकडं पाण्याच्या शोधात, सावलीच्या शोधात. आता जंगलतोड, बरीच वृक्षतोड होत आहे, तर त्यामुळं माकडं शहराकडे पळत आहेत. हे बघू शकता तुम्ही. आता आम्ही मुंडकं घेऊन चाललो मशनीचं. तर आपलं वैभव काळे यांच्या दुकानावर. तर चला आपण नीट करूया. तर मित्रांनो,
आता आमच्या इथे गाय आहे म्हणजे झोपलेली तिकडे कॉलनीमध्ये दिसली मला सावली पाहून झोपलेली. तर तिला आपण एक बकेट भर सांडू नको पाणी पाणी बकेट टाक. गरम आहे का काय गरम जाऊ दे पाणी. तर तिला आपण पाणी पाजूया थोडं पिईल ती असं वाटते कारण की उन्हाचं जनावरांना पाणी नाही आहे सध्या त्यामुळं आता पाणी पाजूया. मित्रांनो आता आपण बनवत आहे कांदा पोहे. कोणते पोहे? कांदा पोहे. आणि आपली चिमुकली आद्या तिकडे बसलेली आहे पाहायली ती पण कसे बनवतात. ती बी माझं बघून बघून शिकायली कांदा पोहे कसे बनवतात. तर आज आपल्याला सुट्टी असल्या कारणाने आपण सुट्टीचा आनंद घेत पोहे बनवत आहे. तर तुम्हाला मी पोहे झाल्याच्या नंतर तुम्हाला कसे झाले त्याची टेस्ट सांगतो. तर नमस्कार मित्रांनो, आपले पोहे असे झाले की मला दमत नाही निघाला की पोहे असे झाले म्हणून दाखवायला. तर पोहे मी सगळे खाऊनच टाकले. दिव्या खायली इकडं पोहे. एक नंबर पोहे झाले पहा थोडेच उरले. तर एकदम बेस्ट पोहे झाले बघा सगळेच संपून टाकले. जाऊ दे आता नेक्स्ट टाइम दाखवतो तुम्हाला पोहे कसे झाले कसे नाही. आता मित्रांनो संध्याकाळचे वाजलेत 6:54 पहा. आता तुमचा मित्र चालला आहे वॉकिंग करायला फिरण्यासाठी. एकटाच आहे. जरा जाम पोहे खाल्लेत पोहे जिरवतो जरा. मित्रांनो नेमकाच घरी आलोय आता. थोडं आता पाणी प्यायलो थोडं दमानं. आणि आपली चिमुकली आद्या हे पा आद्या खेळायली आगोदळांसोबत अगस्त्यसोबत. ए आद्या 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 काय खेळायली तू? बॅट बॉल खेळायली? हां हां गेली पळून.